मध्ये खरं तर ज्यांचा अतिशय गोड आवाज आपण ऐकलात आकाशजी शेळके यांचा इथे मात्र शुभ सन्मान केला जाईल. थैंक यू सो मच. चलेंगे मुकाबले की तरफ. यहाँ से रुक करेंगे आज के रजनी का आखिरी मुकाबला. जो भी टीम यहाँ से जीतेगी सुपर 12 के लिए क्वालिफाई की जाएगी. एक टीम हमें जरूर देखने को मिली, जय हनुमान नितलस टीम सुपर 12 के लिए क्वालिफाई. और यह आज के रात का आखिरी मुकाबला. निशांत 11 दादरपड़ा बनाम अंश 11 खेरने. टॉस जीता अंश 11 खेरने टीम ने और पहले बल्लेबाजी करने का यहाँ से फैसला. आरंभिक जोड़ी ओपनिंग ब्लास्टर जोड़ी. बीच मैदान में साजिश माली और उनके साथ में जुड़ेंगे अक्षय माली. गेंदबाज तैयार है. पहली गेंद स्ट्राइकर एंड पे साजिश. पहली गेंद जड़ में डाली हुई गेंद. लाउडली अपील है लेकिन अंपायर के ऊपर यहां से प्रेशर नहीं है. अंपायर ने बताया यहां पे बल्लेबाज सुरक्षित है. पहली गेंद यहां से डॉट. यश पाटिल है गेंदबाजी की कमान संभालते हुए. मैंडेटरी पावर प्ले की यहां से पहली और पहली बॉल के ऊपर एक बड़ा स्ट्रोक दागने की कोशिश जरूर की थी साजिश माली ने, लेकिन बल्ले और गेंद का कोई संपर्क नहीं बना. यॉर्कर गेंद थी, हालांकि बल्लेबाज को सेट होने का मौका देना नहीं चाहते थे गेंदबाज और उसमें कामयाब भी हुए कुछ हद तक के लिए. पहली बॉल यहां से डॉट. नेक्स्ट बॉल. गेंदबाज तैयार है. ये भी जड़ में डाली हुई गेंद. बैकअप द बॉलर खेलने की कोशिश थी. थोड़ी सी फील्डिंग खराब है लेकिन मैच सिंगल बनेगा. सिंगल के साथ एक रन बनेगा. निजी खाता भी खुला बल्लेबाज साजिश माली का और टीम की टोटल एक बैट कट है. बल्ले का अंदरूनी किनारा जरूर लगा था. एक रन के साथ खाता खुला है टीम का और बल्लेबाज का. अब स्ट्राइकर एंड पे बाइकर बैन अक्षय माली देखने को मिलेंगे और गेंदबाज यहां से यश तैयार है. ये भी गेंद नटराज स्टाइल में खेलने की कोशिश थी लेकिन यहां से लेग बाइज का इशारा मिलेगा. स्ट्राइक तो जरूर रोटेट हुई लेकिन मैच सिंगल टीम के खाते में जोड़ा जाएगा. टीम का टोटल यहां से बगैर कोई विकेट को 2 रन. मैंडेटरी पावर प्ले की ये पहली ओवर है. गेंदबाज यश काफी अच्छी गेंदबाजी, नपीतुली गेंदबाजी. दोनों टीम यहां से जीत पाने की उम्मीद से यहां से इस मुकाबले को खेलेगी, क्योंकि यहां से अगर जीत दर्ज करेगी तो वो टीम सुपर 12 के लिए क्वालिफाई होगी. तो दोनों टीम यहां से हार के मुंह नहीं देखना चाहेगी. ऐसे में इन हालातों में थोड़ा सा प्रेशर जरूर रहेगा. टॉस जीतने के बाद पहले बल्लेबाजी. अंश 11 खेलने का ये सलामी बल्लेबाज साजिश माली ने यहां से बल्ले का मुंह खोला. गेंद सीधा गेंदबाज के पिछले हिस्से में, यानी आउट ऑफ द पार्क. इट्स अ मैक्सिमम 6 रन. थैंक यू सो मच. नेक्स्ट बॉल. गेंदबाज तैयार है. पिछली बॉल के ऊपर छक्का दागने के बाद ये गेंद देखिए, कितनी धीमी गति वाली गेंद. शायद रनआउट का खतरा भी हो सकता था. मिडॉन थे वहां पे तैयार थे लेकिन साजिश माली थोड़ी धीमी गति से दौड़ रहे थे. खिलाड़ी ने आंखें तान के रखी थी कि यार बल्लेबाज कितनी धीमी गति से, लेकिन समय मिला था 1 रन यहां से बटोरने का. टोटल यहां से 9 रन बने. यश तैयार है. आखिरी बॉल है और सामने अक्षय माली रहेंगे. हालांकि पिछले मुकाबले में, पहले मुकाबले में अक्षय माली का बल्ला चला नहीं था. अब इस मुकाबले में अहम घड़ी है, अहम समय आया है इस मुकाबले की और यहां से बल्ला चलना चाहिए. ये देखिए बल्ले का मुंह खोला. सीधे बल्ले से एक करारा स्ट्रोक. 4 रन.
को मिला और अक्षय माली ने यहां से आखिरी बॉल के ऊपर चौवा दिखाया। इस बल्लेबाज का बल्ला चलना काफी अहम होगा श्रीलंका खेलने टीम के लिहाज से। जब जब अक्षय माली का बल्ला चलता है तो टीम सुरक्षित महसूस होती है, क्योंकि उनका बल्ला आग हमेशा उगलता है। एक टेक्निकल खिलाड़ी है, जब उनका समय और दौर अच्छा चलता है ना, तो उनके बल्ले से क्लासिकल स्ट्रोक देखने को मिलते हैं। टाइमर ऑन है। दादरपाड़ा टीम इस बात के ऊपर जरूर गौर कीजिए। 4 ओवर का मुकाबला पहले 3 ओवर 15 मिनट में समाप्त होने चाहिए। गेंदबाज तैयार है, ओमकार कोहली तैयार है। दूसरी ओर फेंकने के लिए तैयार है ओमकार कोहली, लेकिन अभी भी सेटअप नहीं है। फिर एक बार तुरंत जाएंगे गेंदबाजी क्रम के ऊपर, फिर एक बार तैयार होंगे ओमकार कोहली और सामने रहेंगे साजिश माली। एक विस्फोटक फलंदाज है, काफी अच्छी बल्लेबाजी हमेशा करते और टीम के हित में बड़े बड़े स्ट्रोक लगाने में माहिर हैं। ये देखिए पीछे वाले घुटने के ऊपर बॉडी वेट ट्रांसलेट जरूर किया था, लेकिन एलिमिनेशन कम था, टाइमिंग नहीं कर पाए और पहले विकेट का पतन, पहला झटका लगा। साजिश माली बैक टू द पवेलियन। साला ढूंढना पड़ेगा क्योंकि रात का समय है और कई इस चीज के दीवाने होते हैं। नया खिलाड़ी बीच मैदान में क्षितिज माली, एक उभरता हुआ सितारा खेलने टीम की ओर से, फ्यूचर ऑफ द खेलने टीम जिसे कहा जाता है क्षितिज माली। एक अर्पण मोला खिलाड़ी, कई सालों की खोज थी खेलने टीम के लिए और वो खिलाड़ी आखिरकार मिल गया। ऐसा खिलाड़ी बीच मैदान में, लेकिन पहली गेंद बदन से दूर रखने की कोशिश की गेंदबाज ने और उस गेंद के भी पीछे जाने की कोशिश बल्लेबाज के द्वारा रही। डॉट बॉल देखने को मिले, लेकिन फुटवर्क थोड़ा सा मुझे कम लगा इस स्ट्रोक के लिए। अगर पिछला वाला पाव आपका हिलता नहीं है तो अक्सर इन गेंदों के ऊपर बल्लेबाज का स्ट्रोक अच्छा लगता नहीं है। ऐसे में फुटवर्क होना काफी जरूरी है। अगली बॉल, ये देखिए आगे जाने का मन किया, वापस मन यहां से पीछे तरफ मुड़ा, यानी एक और गेंद डॉट है। देखिए मोबाइल में नेटवर्क और आपके बल्लेबाज के पैरों में फुटवर्क ना हो तो वो किसी काम का नहीं होता है। हमेशा चलना चाहिए, एक्टिव होना चाहिए। गेंद जिस लाइन और लेंथ के साथ आने वाली है ये आपको पहले भापना होता है। एक टेक्निकली रूप से देखा जाए ना तो गेंदबाज अंतिम क्षणों में जो रिलीज करने का मूवमेंट होता है उसके ऊपर एज ए बल्लेबाज आपको गौर करना चाहिए कि ये गेंद किस दिशा में आएगी। नेक्स्ट बॉल यॉर्कर दिखाई, जड़ में डाली हुई गेंद खोद के जरूर निकाला, लेकिन डाउन द ग्राउंड है, मैच सिंगल बनेगा। क्षितिज माली का यहां से खाता तो खुला, लेकिन टीम की टोटल यहां से 14 रन बने, 14 रन ऑन बोर्ड, 1 विकेट लॉस। साजिश माली एक बड़ा विकेट मैदान से बाहर चला गया, क्योंकि साजिश माली अक्सर बड़े स्ट्रोक लगाने में माहिर है। उन्हें सिंगल डबल पसंद नहीं है, बस बड़े स्ट्रोक होने चाहिए। कभी कभार जब उनका बल्ला चलता है ना तो टीम के हित में रहता है, लेकिन जल्दबाजी में विकेट भी गवा देते। स्विच हिट पहचाने एमआईडीसी का रिवर्स किंग का बादशाह जिसे कहा जाता है, उसका नाम है अक्षय माली और उसके बल्ले से ये छक्का देखने को मिला। देखिए लगभग 2013-14 में अक्षय माली ने टेनिस क्रिकेट में एंट्री की थी, तब हमने रिवर्स स्ट्रोक उनके बल्ले से देखने को मिला। तब से लेकर आज तक कई मर्तबा इस बल्लेबाज में कई मुकाबले रिवर्स स्ट्रोक के माध्यम से जिताए थे। उसका नाम है अक्षय माली। वो बीच मैदान में उन्होंने उनकी पहचान दिखाई है। एक छक्का तो जरूर दागा है, 20 रन ऑन बोर्ड। ये देखिए एक क्लास है इस खिलाड़ी की, पहचान है इस खिलाड़ी की। डीप एक्स्ट्रा कवर में गेंद को फेंका, यहां से 2 रन आसानी से चुराए।
गेंद को फील्ड करते समय थोड़ी सी यहां से खिलाड़ी ने कुछ गलती की और उसका फायदा मिला बल्लेबाज को। 2 रन आसानी से बने। ओवर नंबर दूसरा समाप्त, 22 रन बने। ऐका बंधू आणि भगिनीनो, या सामन्याला खूप मजा आलेली आहे। समय में क्या मिलेगा हाथ में साला, ये भी सवाल होता है, लेकिन वो सामान अलग है। गेंदबाज तैयार है रोहित। क्षितिज माली जड़ में डाली हुई गेंद। इस गेंद के ऊपर अक्सर बल्लेबाजों के पास जवाब नहीं होता है। महज आप इस गेंद को सम्मान दीजिए। सिंगल डबल आसानी से मिलता है और यहाँ पे सिंगल चुराया। सिंगल के साथ स्कोर कार्ड आगे बढ़ेगा। 23 ऑन बोर्ड, 23 रन बने 1 विकेट के नुकसान पे। अब स्ट्राइकर एंड पे फिर एक बार अक्षय माली रहेंगे, जिनके बल्ले से एक बड़ा स्ट्रोक भी देखने को मिला, एक छक्का और चौवा भी देखने को मिला है। गेंदबाज रोहित तैयार है। पहले मुकाबले में काफी अच्छी गेंदबाजी की थी। यॉर्कर का यहां से दिखाया सफर, लेकिन यहां से फील्डिंग खराब है। क्लास दिखाई, बस बल्ले का मुंह खोला और गेंद को ऑन साइड में टर्न किया। गेंद बाउंड्री से बाहर, 4 रन। ऐका बंधू आणि क्लास दिखाई, यहां से कलाइयों का इस्तेमाल किया था स्ट्रोक के लिए और 4 रन बटोरे। 27 रन बने स्कोर कार्ड के ऊपर। नेक्स्ट बॉल, रोहित तैयार है। स्विच इट, बढ़िया स्ट्रोक। ये पहचान है इस खिलाड़ी की। गेंद डीप पॉइंट से बाहर, एक टप्पे की मदद से एक और शानदार चौवा। बने, जहां पे 6 में 20 रनों का योगदान अक्षय माली का है। बड़े खिलाड़ी की अक्सर बड़े पहचान रहती है। बड़े प्लेटफॉर्म के ऊपर वो अक्सर अच्छी बल्लेबाजी करता है, अच्छी गेंदबाजी करता है। उनमें से एक नाम जरूर यहां से लिया जाता है, उसका नाम है अक्षय माली। 6 गेंदों के भीतर 20 रनों का योगदान दिया है और टीम की टोटल स्कोर यहां से 31। देखिए कितना बड़ा योगदान रहता है। जब जब अक्षय माली का बल्ला चलता है ना, तो सबसे ज्यादा रन उस खिलाड़ी के नाम के ऊपर रहते हैं। स्टेप आउट किया था, फुल टॉस बॉल बनाया। इस बॉल को दीपेक्षा कवर में दूसरे की कोशिश और आसानी से 2 रन। तीसरा नहीं लेंगे, तीसरा नहीं लेंगे। यहां से मालूम है कि अक्षय स्ट्राइकर एंड पे, तो यहां पे रुक जाएंगे 2 बल्लेबाज। इस 2 के मदद से टोटल यहां से 33 ऑन बोर्ड, 33 रन बने। 4 ओवर का मुकाबला, 3rd ओवर इन प्रोग्रेस। इस ओवर में ना, जिस गेंदबाज ने पिछले मुकाबले में अच्छी गेंदबाजी की थी, पहले ओवर में महज 4 रन खर्च किए थे, उस रोहित के ऊपर यहां से अटैकिंग क्रिकेट। फुल टॉस बॉल, घुटने को मोड़ा, ऑन साइड में गेंद को टर्न किया। मिड विकेट में महज सिंगल बनेगा। गैप ढूंढ रहे थे अक्षय माली, लेकिन इस स्ट्रोक के लिए गैप नहीं बना। सिंगल के साथ स्ट्राइक रोटेट होगी और टोटल स्कोर यहां पे 34, 34 रन बने। आखिरी बॉल बची है। अब क्षितिज माली ऑन स्ट्राइक रेंज पे एक बड़ा स्ट्रोक खेलने की जरूर यहां से कोशिश करेंगे, क्योंकि आखिरी बॉल के ऊपर वो नहीं चाहते सिंगल बने। ये देखिए प्लेड ऑन शायद यहां से हो चुके थे और गेंद यहां से गिल्लियां बिखेर दी हुई। 1 मोर विकेट डाउन, बड़ा विकेट मैदान से बाहर।
34 ऑन बोर्ड, 34 रन बने। चलो 12th मैन पानी लेके जाइए। अब निखिल माली आए हैं बीच मैदान में, चौथे नंबर का खिलाड़ी। चलो आकाश गोंदली की थोड़ी सी तकलीफ कम हुई। देखिए अंपायर की भूमिका अक्सर उतना आसान काम नहीं होता है। मुकाबला कोई भी जीते लेकिन उंगलियां अंपायर की तरफ उठती है, लेकिन उनका काम उतना आसान नहीं होता है। यहाँ से कमेंटेटर, डीजे मास्टर, स्कोरर सभी को आराम करने का मौका मिलता है, लेकिन अंपायर को कभी आराम करने का मौका नहीं मिलता है। बीच मैदान में कुछ भी घटे, उंगली हमेशा अंपायर की तरफ। जब अंपायर की उंगली चलती है ना तो बल्लेबाज मैदान से बाहर जाता है। गेंदबाज तैयार है आखिरी ओवर के लिए, तुषार मोहिते हैं और सामने रहेंगे अक्षय माली। पहली बॉल फास्ट एंड फ्यूरियस, कमाल की बॉल थी, यॉर्कर यहां से दिखाया इस गेंदबाज ने और पूरी तरीके से बल्लेबाज को यहां से चकमा देने वाली गेंद। यहां पे तो मैं तो कहूंगा किस्मत अच्छी थी बल्लेबाज की कि यहां से गिल्लियां नहीं बिखेरी। अगर स्टंप की लाइन में गेंद होती तो जरूर यहां से गिल्लियां बिखेरता था गेंदबाज। डॉट बॉल आई है आखिरी ओवर, जरूर यहां से बल्लेबाज अटैकिंग क्रिकेट में मूड में रहेंगे। यहां से गेंद को खोद के निकाला सीधे बल्ले से, लॉन्ग ऑन की रीजन में डेंजर एंड पे अक्षय माली, लेकिन 2 रन मुकम्मल। कमाल की रनिंग बिटवीन विकेट है और उनके साथ में कौन है, दौड़ने में हमेशा माहिर निखिल माली है। कभी भी रेस लगाई है ये घोड़ा हमेशा आके निकलता है, उसका नाम है निखिल माली। 2 रन बने, 2 के साथ टोटल यहां से 36 बने। एक फाइटिंग स्कोर यहां से बनाना होगा क्योंकि दादरपाड़ा टीम ने पहले मुकाबले में सबसे ज्यादा स्कोर खड़ा किया था, 60 रन बनाए थे 5 ओवर में। उस ऐसे बल्लेबाजों की टीम के सामने यहां से कम 45 के तरफ यह स्कोर होना चाहिए। कदमों का इस्तेमाल, बढ़िया स्ट्रोक, गेंद जाएगी आउट ऑफ द पार्क, मैक्सिमम स्ट्रोक, अक्षय माली ऑन फायर। थैंक यू। 42 रन बने इस छक्के की मदद से। 3 गेंदें अभी भी बचे हैं। गेंदबाज यहां से तुषार मोहिते तैयार है, सामने बल्लेबाज अक्षय माली, जिनके बल्ले से अभी तक इस इनिंग में 2 छक्के और 3 चौवे, 11 गेंदों में 31 बनाए। तो क्या उनके पास थोड़ा सा मौका तो जरूर बन रहा है कि अर्धशतक कंप्लीट हो जाए, लेकिन गेंदें बची है 3। क्या इन कुशल मोमेंट में ये देखिए, इसीलिए तो इस खिलाड़ी को कहा जाता है एमआईडीसी का रिवर्स किंग का बादशाह अक्षय माली ऑन फायर। 6 रन। मच साला अब जमाना रामपाड़ी सर ऐसा है कि लोग ढूंढते यार जाड़ी भी मिल जाए तो भी चलेगा, लेकिन मिलनी चाहिए, नाहीतर प्रत्येक गावामध्ये साले अशी लोक असतात चांगल्या पोराची पण पूर्णपणे पोरगा काय करतो तर शेवटी तांब्यान आणि त्याचा वाटोला। चलो मुकाबले की तरफ यहाँ से रुक करेंगे। लेग बाज के माध्यम से सिंगल मिला, टोटल रन यहां से बने 49 ऑन बोर्ड। लास्ट बॉल है, ये बड़ा टारगेट जरूर हो सकता है यहां से, लेकिन सामने दादर बड़ा टीम है जिन्होंने 60 बनाए थे और बचाए थे इन ऐसे हालातों में
क्या ये 49 रन आखिरी गेंद बचे है, 50 के पार स्कोर जाएगा क्या? निखिल माली लास्ट बॉल के लिए तैयार है, गेंदबाज तुषार मोहिते। बड़ा स्ट्रोक, वेल फिनिश, टच मूवमेंट काफी बढ़िया रहा, सीधे बल्ले से लॉन्ग ऑन और लॉन्ग ऑफ के बीच में से मैक्सिमम स्ट्रोक 6 रन, और इस छक्के की मदद से 55 बने स्कोर कार्ड के ऊपर। अब दादरबाड़ा टीम को 56 इंच का सीना बनाना होगा। सो मच रोशन साई स्पोर्ट व ग्रामस्थ मंडळ चंद्रन आयोजित आमदार चषक, खरं तर या स्पर्धेमध्ये आजच्या रात्रीकरिता समालोचन करण्यासाठी आम्हाला संधी निर्माण करून दिल्या त्या सर्व आयोजन कमिटीचे, आमचे गुणलेखक, आमचे लाईव्ह टेलिकास्ट टीम आणि आमचे डीजे मास्टर, आमचे पंच आणि आमचे साथी समालोचक रोशनजी पाटील आणि आकाशजी शिलके यांचा आम्ही मनापूर्वक हार्दिक आभार व्यक्त करतो। या रात्रीसाठी आम्हाला समालोचन करण्याची संधी दिली, परंतु आमचा आवाज इथे थांबवतो। तुम्ही कुठेही जाऊ नका, ऐकत राहा, पाहत राहा प्राप्ती लाईव्ह डीजेच्या माध्यमातून, आणि ऐकत राहा रोशनजी पाटील सरांचा अतिशय चांगला गोड आवाज। म्हणून मी तुला संपन्न केला जाईल। आमचे मित्र लव फडकेसर यांचा विशेष मान सन्मान। राम पाटील या आपल्या शुभ हस्ते अजय कडू आणि आमचे कदम, चला आपण या आपल्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान इथे आपण संपन्न करावा। खर तर ही चंद्रनची दाढी आहे। चेतन कदम फोर्समॅन ऑफिसर यांच्या शुभ हस्ते हा सन्मान सोहळा संपन्न केला जातो। आमचे होतकडू समालोचक अगदी पक्षप्रतोद पनवेल क्रिकेट समालोचन असोसिएशन सदस्य लव फडकेसर खेळणे यांचा शाही सत्कार सोहळा या स्पर्धेमध्ये संपन्न केला जातो। अगदी विशेष योगदान पहिल्याच रात्रीमध्ये त्यांचं पाहिलं, परंतु तात्काळ लढतीकडे प्रस्थान केलं जाईल। आजच्या रात्रीतील हा अखेरचा सामना दादरपाडा संघाच्या अगेन्स्ट खेळतोय खेळणे। दोन्ही संघनायकांना मनपूर्वक शुभेच्छा, स्पीडली खेळायचे। अगदी क्रिकेट रसिक वर्ग सुद्धा आज प्रामुख्याने मोठ्या संख्येने पाहिले, त्यांचे मनपूर्वक स्वागत। एक दर्जेदार लढतीचा आपण इथे आगाज इथे पाहतो आणि खेळाच्या पहिल्या पूर्वार्धामध्ये धावा बनताना पाहिल्या 55 आणि जिंकण्यासाठी 56 धावसंख्येची आवश्यकता आहे। चला आपण स्पीडली खेळायचे। अब तक 56 स्पोर्ट्स ग्रामस्थ मंडळ चिंद्रन आजच्या रात्रीतील हा अखेरचा सामना आहे। नुकताच जन्मान नितळस रवी काठे अर्थात सोन्या पावशेच्या संघाने अलीकडे बाजी मारली, पृथ्वीराज एलेवन शोडनला परास्त केलं।
धूळ चारत पुढच्या दिशेने मार्गस्थ होताना जन्मान नितळसला पाहिलं. अलीकडच्या मॅचचा मनात मॅचचा मानकरी राहिला छोटा पॅक बडा धमाका बायकर माय काढो सोन्या पावशे अलीकडच्या मॅच मध्ये चमकताना पाहिला. परंतु ही लढत दोन संघांसाठी इम्पॉर्टंट आहे. इथून जिंकल्यानंतर सुपर 12 कडे प्रस्थान असेल आणि अशा या लढतीला होईल सुरुवात. सन्माननीय विकास शेठ भंडारी यांच्या माध्यमातून अविरतपणे एवा कॅशसाठी 200 रुपयाचं कॅश प्राइज आहे. कॉमेंट बॉक्ससाठी 500. ओहो प्रहार आहे अगदी डॉट बॉल पहिल्याच बॉलनं अगदी शंखनाद नोंदवले. ओमकार कोहली त्याच्या सहसाथीनं निमिष मोहिते पहिलाच बॉल डॉट रॉयल ठाट अगदी अटके पार फटका खेळण्याचा प्रयत्न सीमा पल्ल्याड. हा चेंडू जात असताना अगदी क्रिकेटच्या क्षितिजावरती उत्तम खेळ साकार करणारा क्षितिज माली यानं वाइंडिश लॉंग ऑफ कडे दर्जेदार हा झेल पकडलाय. पहिला देदका टीम दादर पडाला. पहिलाच बॉल डॉट आणि त्यानंतर अगदी लॉंग ऑफ कडे ओमकार कोहली या खेळाडूला बाद करण्यामध्ये यश प्राप्त केलं जातं. पहिल्या 2 चेंडूमध्ये पूर्णपणे दादागिरी प्रस्तावित केली जाते. पहिल्या मॅच मध्ये अभिषेकनं अगदी 2 षटकं हाताळली होती. 14 धावा देत 3 फलंदाजांना बाद केलं होतं. हा ऐतिहासिक कारनामा त्यानं प्रस्तावित केला. याही लढतीमध्ये तो दर्जेदार बाणा त्याच्या माध्यमातून इथे पेशकश केला जातो. परंतु इथे आक्रमक शैलीने फटके खेळावे लागतील. दादरपडा अर्थातच आमचे प्रसाद भोईर सर अध्यक्ष उरण क्रिकेट समालोचन असोसिएशन यांच्या गावचा संघ त्यांचं मनापूर्वक स्वागत. ओहो अगदी दर्जेदार फटका खेळा. निखिल चेंडूवरती झडप घालेल तत्वर आलेली अगदी एकच धाव. यशांच्या मागे अक्षय माली उत्तमरित्या त्याची भूमिका तो सादर करतो. खेळाच्या पहिल्या पूर्वार्धामध्ये चांगली फटकेबाजी राहिली परंतु उत्तरार्धामध्ये अगदी अब तक 56 धावसंख्येची आवश्यकता आहे. गोलंदाज पुन्हा एकदा अभिषेक रफ्तार के साथ गिरफ्तार करणारा गोलंदाज परंतु फलंदाज सुद्धा तितकाच धाकड आहे ज्याचा अभ्यास आहे गाडा असा फलंदाज मिनिश मोहिते दादर पाडा. च 20 मेला याच गाण्यावरती निकेश पाटील हा डान्स करताना पाहायला मिळेल. मुक्काम पोस्ट शिरवले पहिला विकेट पाहिलं जिथे आपण ओमकार कोहलीला परतावे लागले परंतु आता काढो आक्रमकतेने खेळतो. निमिष मोहिते अगदी आक्रमक शैलीचे फटके त्याच्या बाडमधून येत असताना पहिल्यांदा पहिला षटकार आता आलाय चौकार. चिंद्रांचा सर्व संघ येईल शिरवलीला त्यांचा मी करू वेलकम नक्की. हो सुरेखरित्या हा चेंडू हाताळलाय. अगदी थर्ड बॉलची राहिली समाप्ती. P1चं पहिलं षटक अति वेगाने समाप्त होताना पाहिलं आणि जिथे धावा बनताना पाहिल्या अगदी एका गडाच्या मोबदल्यामध्ये टीम दादरपडा जाऊन पोहोचते 11च्या घरामध्ये. पल्ला अजूनपर्यंत मोठा गाठायचा आहे. अब तक 56 अगदी उत्तरार्धाचा विचार केला अजूनपर्यंत 18 चेंडू शिल्लक आहेत आणि 45 धावसंख्येची आवश्यकता आहे. उद्याच्या लढती पाहायला मिळतील. पहिला प्रेक्षणीय सामना
रोशन साईड स्पोर्ट चिंद्रन बनाम शिडोन दुसरा सामना पाहायला मिळेल कुडाबे विरोधात संघ रोहिंजन ब त्यानंतर न्यू यंगस्टर वहाल संघाच्या अगेन्स्ट खेळेल सिमलंग वावंजे आणि त्यानंतर अखेरचा सामना टीम आजुली संघाच्या अगेन्स्ट खेळेल संग्राम 11 नितळस उद्याही रसबंदी खेळ आणि उद्या रोशन साई स्पोर्ट चिंद्रन संघ खेळेल अर्थातच मोठ्या संख्येनं ग्रामस्थांचा सहभाग तिथे पाहायला मिळेल आम्ही मिस करू कारण चिंद्रनचा संघ जेव्हा तिथे खेळतो तिथे निश्चितच आम्ही खूप एन्जॉय करतो परंतु उद्याही मोठ्या संख्येने क्रिकेट असे राजा लढतीमध्ये येताना पाहायला मिळतील त्यांचं करू आम्ही वेलकम आमदार चषक 2025 भारतीय जनता पार्टी चिंद्रन रोशन साई स्पोर्ट्स व ग्रामस्थ मंडल चिंद्रन आयोजित ही आपण दमदार स्पर्धा पाहतो आणि या स्पर्धेसाठी मालिकावीर बाईक पुरस्कार सन्माननीय श्री रुपेश बिंदासभाई ठोंबरे शिवसेना पनवेल तालुका प्रमुख यांच्या माध्यमातून ओहो प्रहार केलाय अगदी लॉंग ऑफ कडे फटका टाकण्याचा प्रयत्न अक्षय माली त्या ठिकाणी सज्ज होते चांगला झेल पकडलाय गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती क्षितिज माली ऑन फायर शुभम देशकरण त्यानंतर चेतन कदम A1 जोडी चिंद्रन अहो रात्र त्यांची इथे मेहनत पाहायला मिळते पहा पण उत्तरार्धामध्ये अब तक 56 धावसंख्येची आवश्यकता असताना P1च्या पहिल्या षटकादरम्यान चांगल्या धावा बनत आहेत परंतु या षटकातील पहिला चेंडू जिथे क्षितिज मालीनं पहिली विकेट काढली पहिल्यांदा पाहिला पण अभिषेक मालीला जिथे फलंदाज ओमकार कोहली अगदी बोपलाईनं फोडता कोहलीला माघारी परतावं लागलं परंतु आता फलंदाज निमिष मोहिते अलीकडच्या मॅचमध्ये चांगला खेळला आणि त्याच्या साथीने अगदी विवेक बुद्धीने खेळ साकार करण्यासाठी इनाईट नंबर 4 विवेक या फलंदाजाचा वापर केलाय टीम दादरपाडानं विस्फोटक अंदाज अगदी कॉपीबुक स्टाईल फटके खेळण्याचा काहीसा मनसुबा आहे आणि हे पाहता अगदी एक जाव इथे प्राप्त केली जाते आज उत्तमरित्या पंचांची भूमिका पाहिली आपण भोसले सर फडके सर आणि त्यानंतर तांडेल सर हे त्रिवेणी संगम पाहतो तांडेल सरांनी अगदी 2 लाख पार केले यंदा संगम त्यांनी गाजवलं डे स्पर्धा त्यांनी स्टॉप केल्यात फक्त नाईट आहेत रामल यांनी खूप कव्हर केल्या त्यांच्या साथीनं अगदी MRDC किंग प्रशांत फडके यांना पाहिलं त्यांचाही कोठा लाखाच्या घरात आहे दमदार गोलंदाजी आखण्याचा प्रयत्न परंतु या गोलंदाजा विरोधात अगदी लांब लचक फटका मावशीकडे षटकार साऱ्या भक्तांना काय म्हणाली अरे संकटात घाबरायचं नाही अरे संकटात घाबरायचं नाही मी उभी तुझ्या पाठीशी आहे संकटात घाबरायचं नाही मी उभी तुझ्या पाठीशी आहे संकटात घाबरायचं नाही केतन कडूला तेच सांगते कारण संकटात घाबरायचं नाही मी तुझ्या पाठीशी आहे विकास भंडारीला तेच सांगते आणि हे पाहता अगदी अविरतपणे 200 रुपयाचं कॅश प्राइज त्यांच्या माध्यमातून दिलं जातं चर्चा वेगळी होते मांडवाच्या मंगारी एकूण धावपटलावरती 18 ओहो प्रहार केलाय ओहो सुरेखरित्या हा चेंडू अडकवण्याचा प्रयत्न परंतु पंकज यांना रोखता आलं नाहीये पहिला प्रयत्न करणं खूप योग्य गरजेचं होतं हर्ष त्या ठिकाणी होते पहिल्यांदा पिकअप घेणं खूप गरजेचं होतं परंतु चकवा देत एक दमदार स्ट्रोक इथे पाहिला आणि अंतिम टप्प्यामध्ये पहा आपण चेंडू आणि शतररक्षक यांच्यामध्ये शर्यत पाहिली तिथे शर्यत जिंकली चेंडूनं आल्या 4 धावा काहीशा बळ प्राप्त करून देतील आणि संघ जाऊन पोहोचतोय एकूण धावा 22 समीकरणाचा विचार केला 14 चेंडू 34 मॅच बनतीये 2 संघ धाकड आहेत आणि निमिष मोहिते या फलंदाजाच्या खांद्यावरती दारोमदार आहे हा काढो खूप इम्पॉर्टंट 2 चौकार 2 षटकार 1 डॉट बॉल हे समीकरण निमिष मोहितेनं आपल्या बॅटमधून दाखवलं ओहो प्रहार केलाय काउंटर अटॅक
अगदी लॉंग ऑफ कडे हा चेंडू ट्रॅव्हल होतो, स्ट्राईक रोटेट झाली आणि समोर पाहायला मिळेल विवेकनं अगदी एक चेंडू खेळला, एक धाव त्याच्या बाटमधून. सांघिक कुठा पुढे मार्गस्थ होतो. एकूण धावा 23. रंगतदार स्थितीमध्ये सध्याच्या घडीला आपण हा सामना पाहतो. अंतिम टप्प्यामध्ये योग्यरित्या खेळ साकार झाल्यानंतर सुपर 12 कडे जाण्यासाठी दोन संघ सध्याच्या घडीला प्रस्थान करतायत. चेंडू हवेमध्ये मुक्त संचार करतो क्षितिज माली, चेंडू खाली जातोय, लागतोय झटका क्रमांक 3. होतं अजय कडूसाठी. चला आपण तात्काळ पाणी घेऊन जायचंय. राखू काढो. 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी 33 धावसंख्येची अद्याप पर्यंत आवश्यकता आहे. 12 चेंडू 33 हे समीकरण अजूनपर्यंत तय करावे लागेल. जलप्राशन केल्यानंतर शक्तियुक्तीचा भडी मारा. आणि हे पाहता इथे सुपर 12 कडे कोण प्रस्थान करेल याकडे तमाम क्रिकेट रसिक वर्गाचं लक्ष असेल. आज निश्चितच संपूर्ण आयोजकांनी सर्वांची मनं जिंकली. पहिल्या रात्रीमध्ये उत्तमरित्या उपाययोजना या आपण स्पर्धेमध्ये पाहिल्या. आणि येतो झाकी पिक्चर अभी बाकी आहे. हा क्रिकेटचा सप्ताह आहे. अगदी सप्ततारांकित नियोजनाचा आपण हा पायंडा पाहतो. आणि नियोजनाचे बादशाह म्हणून रोशन साई स्पोर्ट्स आणि ग्रामस्थ मंडळ चिंद्रन यांची आपण ख्याती पाहतो. अलीकडे 5 वर्षांचा विचार केला तर काहीसा ब्रेक होता. त्यानंतर डे स्पर्धा आपण प्रामुख्यानं घडताना पाहिल्या. आणि आता पुन्हा एकदा नव्या ढंगामध्ये नव्या रंगामध्ये हे चित्रांकन पुन्हा एकदा क्रिकेटसाठी एक नवीन स्पर्धा घेऊन आले. तिचं नाव आहे आमदार चषक. पनवेलचे भाग्यविधाते विकासाचे महामेरू सन्माननीय आमदार प्रशांत दादा रामशेठ ठाकूर यांच्या पदभारानं हे दमदार स्पर्धा पाहतो. 12 चेंडू 33 मॅच बनवू शकते. एवन जोडी पुन्हा एकदा प्रस्थान करते. त्यांचं मनपूर्वक स्वागत. शुभमभाई देशेकर, चेतनभाई कदम, कदम कदम बढ़ाते जा, बार बार आते जा. आपलं मनपूर्वक स्वागत. 12 चेंडू 33 हे समीकरण तय करायचंय. मॅच नंतर शुभम धवलाई बोलेल अशी माहिती कॉमेंट्री बॉक्स कडे येते. ओह रोखले थांबवले. अगदी फलंदाजीच्या बोहल्यावरती निमिष मोहिते हा खेळाडू जोपर्यंत खेळपट्टीवरती आहे कुठल्या प्रकारे धोका नसावा, परंतु गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती गोंधळी. अर्थातच अक्षय गोंधळीला धावसंख्येला अक्षय लावायचंय आणि या गोलंदाजा विरोधात अटके पार झेंडा षटकार. वन साइड हिरोपंथी कोण गाजवेल अंतिम टप्प्यामध्ये समीकरण पाहायला मिळेल. 10 चेंडू जिंकण्यासाठी 27 धावसंख्येची आवश्यकता. अक्षयचा पहिला चेंडू डॉट पाहिला आणि या गोलंदाजा विरोधात पूर्णपणे विस्फोटक अंदाजामध्ये विध्वंसक हा फटका इथे खेळलाय. अगदी जिद्दीने खेळाची उत्पत्ती साकार करावी लागेल. खेळात आणि आयुष्यात जिद्द पण अशी ठेवा की नशिबात नसलेल्या गोष्टी सुद्धा मिळायला हव्यात. आणि त्या दिशेनं दोन्ही संघांचं मार्गक्रमण सद्यस्थितीला पाहायला मिळतो. पुन्हा प्रहार केला काउंटर अटॅक. निखिल चेंडूपर्यंत जाईल. मिड विकेट कडे चेंडू ट्रॅव्हल होतो. इथे स्ट्राईक रोटेशन खूप इम्पॉर्टंट. आणि हे पाहता काहीशी चूक घडली की काय असा काहीशी स्पष्ट संकेत स्थळावरून अक्षय गोंधळीच्या माध्यमातून दिले जात आहेत. अगदी नॉन स्ट्राइक एनला फेकलेला तो झेल भली खेळाडू नॉन स्ट्राइकला आपण पाहिला. निश्चितच बाद झालं यश पाटील, परंतु थ्रो हा निश्चितच निमिष मोहितेकडे फेकायला हवा होता. हा काहीसा खेळाडूंचा मनसुबा होता, परंतु क्रिकेट आहे काही मायक्रो सेकंदना निर्णय घ्यावा लागतो. आणि हे पाहता विकेट गारद होतीये, परंतु मॅच मध्ये सद्यस्थितीला रंगतदार बाणा पाहतो. 9 चेंडू 26 धावांच्या रात्रीतील सर्वाधिक रंगतदार सामना पाहायला मिळतो. इथे अनंत शक्तींचा मार आहे. आपल्याला अनंत शक्ती असीम उत्साह अपार सहज आणि धीर पाहिजे तरच आपल्याकडून महान कार्य घडली जात आहेत. आणि या लढतीमध्ये महत्तम कार्य घडवायचं असेल तर दोन्ही संघांना प्रयत्नांची पराकाष्ठा ही तंतोतंत सादर करावी लागेल.
अगली पेशकश इम्पॉर्टंट झेल. जल्लोषाचं वातावरण. फलंदाज हताश आहे, निराश आहे, नाराज आहे, नाराजी नाट्य आहे. खरं मोक्याच्या क्षणी विकेट गमावली आहे. निमिष मोहितेनं निमित्त घडले आणि हे पाहत अंतिम टप्प्यामध्ये समीकरण पाहायला मिळेल. येणारे 8 चेंडू जिंकण्यासाठी 26 धावसंख्येची आवश्यकता. डीजे म्युझिक. काही शिट्ट्या वाजवतात, काही टाळ्या वाजवतात, काही थिरकतायत. हे दिलं या ग्रामीण टेनिस क्रिकेट जगतानं. गावाचं गाव पण, गावाची एकात्मता, गावाची एकजूट काय असते हे आज चिंद्रकरांनी दाखवून दिलं. परंतु आज आपल्या गावचा संघ जिंकायला हवा या दृष्टिकोनातून दोन्ही गावचे प्रेक्षक अगदी अहोरात्र मेहनत घेत आहेत. 8 चेंडू 26 धावा. गरमागरमीचं क्रिकेट या लढतीमध्ये पाहायला मिळतो. आणि आता समीकरण 8 चेंडू 26. इम्पॉर्टंट बॉल इथे सफर केलाय. निखिल भाग मेलका भाग हे कार्य साध्य करतो. बॅकअप साठी अभिषेकला पाहिलं. तत्वर घेतलेली एकच धाव. समीकरण 7 चेंडू जिंकण्यासाठी 25 धावसंख्येची आवश्यकता आहे. कर्तृत्ववान खेळाची आखणी करायची आहे. नशिबापेक्षा कर्तृत्वावरती जास्त विश्वास असायला हवा. कारण येणारी वेळ ही आपल्या नशिबामुळे नाही तर कर्तृत्वामुळे येते. आणि तो कर्तृत्ववान खेळ दोन्ही संघांना सादर करायचंय. वॉटर बॉलिंग. आणि आता अंतिम टप्प्यामध्ये समीकरण 6 चेंडू जिंकण्यासाठी 25 धावसंख्येची आवश्यकता आहे. खेळणे संघाविरोधात दादरपाडा संघाला. उत्तम डीजे वादन त्यांच्या माध्यमातून 6 चेंडू मध्ये आता कुठे कवाले होतील अभि आता नाही होणार. 6 चेंडू 25 हे समीकरण तय करायचे. कंपल्सरी धाबा बनवणं ही या स्पर्धेची नियमावली आहे. इथे प्रसिद्धी कोणाला मिळेल हे सुद्धा पाहावं लागेल. आधी सिद्ध व्हा मग आपोआप प्रसिद्धी मिळते. आणि आज वेगळ्या सिद्धांतनं दादरपाडा संघाला चांगला खेळ सादर करावा लागेल. मॅच अजूनपर्यंत बॅलन्स होती परंतु पहिला चेंडू काहीच दबाव छेडतो खेळणे संघाच्या माध्यमातून दादरपाडा या संघाला. आता समीकरण 5 चेंडू 25 हे अंतिम टप्प्यामध्ये पाहायला मिळेल. अगदी काहीच अपयश हे मात्र पदरी पडते. परंतु शून्यातून विश्व निर्माण करण्याची संधी आहे. अर्थातच दादरपाडा या संघाला. आणि हे पाहता अगदी गोलंदाज अविरतपणे उत्तमरित्या हे षटक हाताळतो. नाव आहे साजेश माली. पाच समीकरणाचा विचार केला 4 चेंडू जिंकण्यासाठी अजूनपर्यंत 25 धावसंख्येची आवश्यकता आहे. पिवनचं पहिले षटक पाहिलं 11 धावा. द्वितीय षटकादरम्यान अक्षर धावा पाहिल्या आपण. क्षितिज मालीनं दिल्या निश्चितच 12. आणि तृतीय षटकादरम्यान अक्षय गोंधळीनं केलेली उपयुक्त गोलंदाजी जिथे फक्त आल्या 8 धावा. आणि मोक्याच्या क्षणी निमिष मोहितेची काढलेली ती विकेट आणि पकडला झेल. प्रावीण्यपूर्वक झेल पकडला ज्याच्या जोरावरती पूर्णपणे या लढतीमध्ये काहीशी दमकम दाखवतो. अर्थातच अंश 11 खेळणे. अंश 11 खेळणे संघ हा काहीसा विजयाच्या समीप जातो की काय अशी काहीशी शाशंका आहे. 3 चेंडू 25 धावा. हेमंत भागीवंत भोला यांना पाहिलं त्यांचा बोलबाला राहिला. आणि इथे पाहतो अगदी गोलंदाजाचा तसाही आपण बोलबाला पाहतो. डॉट बॉलचं सत्र जारी आहे. मोठ्या फरकानं इथे परास्त व्हावं लागेल. 2 चेंडू 25. आकाश काहीसा खुश आहे कारण विजयाच्या समीप सध्याच्या घडीला पाहतो.
अंश 11 खेळणे, प्रत्येक चेंडू डॉट जातोय. पहिल्या चेंडूपासून जी धाकड गोलंदाजी पाहता या लढतीमध्ये पूर्णपणे दमखम बाणा पाहिला अंश 11 खेळणेचा. परंतु पहिला सामना ज्या दर्जाचा जिंकला, कौतुकास्पद खेळ राहिला होता खेळाडू